महामाता रमाई महोत्सव 2025। सर्वप्रथम महामाता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। जय भीम, जय भीम। आवाज कसं काय छोटा? जय भीम। एक भीम लाख भीम। मित्रांनो, जसे आपले मूलभूत अधिकार आहेत ना, तसंच हसणं सुद्धा आपला अधिकार आहे। पण इथल्या इंडियातील हायफाय व्यवस्थेनं भारतातील गोरगरिबांवर अन्याय जुलूम करून त्यांना कायम टेन्शन मध्ये ठेवलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हसणं हिसकावून घेतलं। म्हणजे त्यांच्या हसण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणल्यासारखं झालं। परंतु महामानव बाबासाहेबांनी जो काही संघर्ष केला तो यासाठी की समाजातील प्रत्येकाच्या डोळ्यातील अश्रू पुसून चेहऱ्यावर हास्य फुलावं म्हणून। त्यामुळं आता रडायचं नाही, हसायचं आणि लढायचं। मराठी माणूस मोडेल पण कुणासमोर झुकणार नाही। मराठी माणूस मोडेल पण कुणासमोर झुकणार नाही। दिलेला शब्द पाळायला प्राण गेला तरी चुकणार नाही। स्वतःची बायको सोडून जगात कुणालाच घाबरणार नाही। आणि या गोष्टी जर खऱ्या असतील तर खणखणीत टाळ्या वाजवायला अजिबात थकणार नाही। खणखणीत टाळ्या वाजवल्या याचा अर्थ केवढा दरार आहे बघा। किती सगळं तुम्ही छान हसताय आणि हसताना किती छान दिसताय, पण काही जणांना अजिबात हसत नाही। कायम त्यांच्या चेहऱ्यावरती असं टेन्शन असतं, कपाळावरती स्पीड ब्रेकर सारखे आठे असतात। जणू काय अख्ख्या देशाचं ओझं त्यांच्या डोक्यावरती गेले की काय। परंतु काळजी करायचं कारण नाहीये। आपले सरकार जे आहे ते सगळं ओझं सहन करायला सक्षम आहे। जेव्हापासून कवी संमेलनाला जातो तेव्हापासून या ओळी मी कायम ऐकत आलेलो आहे की जेव्हा धरणी दुभंगते तेव्हा एखादी कथा जन्माला येते। जेव्हा धरणी दुभंगते तेव्हा एखादी कथा जन्माला येते। जेव्हा आभाळ कोसळतं तेव्हा एखादी कादंबरी जन्माला येते। पण जेव्हा काळीच फाटतं ना काळी, तेव्हाच कविता जन्माला येते। त्यामुळे सगळे कवी हे धन्यवाद त्यामुळे सगळे कवी हे फाटक्या काळजाचे असतात। पण समाज एकसंध व्हावा, समाज सुंदर व्हावा म्हणून त्यांनी स्वतःहून स्वतःची अशी अवस्था करून घेतलेली असते। आणि कवी जरी फाटक्या काळजाचे असले तरी एका खिशात अंबानी आणि दुसऱ्या खिशात अदानी घेऊन फिरतील, इतके ते मनाने आणि शब्दांनी श्रीमंत असतात। हे कवी संमेलन आयोजित केलं हे फार छान झालं, कारण बाबासाहेबांनी म्हटलेले ज्यावेळेस बाबासाहेबांची सभा असायची त्यावेळेस काही जलसे व्हायचे किंवा भीमशाहीर तिथं आपापल्या कविता समाजाप्रती जागरूकता निर्माण व्हावी म्हणून सादर करायचे। किंवा बाबासाहेब म्हणायचे की माझ्या 100 भाषणांपेक्षा यांची एक कविता पॉवरफुल आहे। म्हणजे बाबासाहेबांनीच कवितांचा गौरव केलाय, कवींचा गौरव केलेला आहे। आता मी तुम्हाला विडंबनाकडे नेतोय। तुम्हाला सगळ्यांना एक मराठी भावगीत माहिती आहे का? मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, याचं विडंबन कसं होईल का? गुलाबी थंडीत खिंडीत येना, पण हे प्रियकर म्हणत नाहीये, हे गुंड म्हणतो। गुंड गुलाबी थंडीत खिंडीत येना, मुकाट खंडणी देना, मुलाशी खेटून टपरीत येना, मुकाट खंडणी देना। धंदा तुझार आलाय भरा, बंगले तुझे किती भाग धरा, कंप्लेंट कराया जाशील खरा, गोळ्या घालीन एका घरा। माझे डोळे फिरले र तुझी इस्टेट पाहुनी र, ये 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 ये। नवीन चालणाऱ्या नोटाच देना, हे महत्वाचं आहे। आता तो काय करायचा? साहेबांनी बाद केलेल्या नोटा आणून द्यायचा। नवीन चालणाऱ्या नोटाच देना, मुकाट खंडणी देना। आता विषय नोटाबंदीचा आलेला आहे। तर 2017 साली तुफान व्हायरल झालेलं नोटाबंदीवरचं विडंबन मी सादर करतोय। क्या बात आहे बघा, याला म्हणायचं योगायोग। 1500च्या नोटबंदीमुळं ज्यांनी अवैध मार्गाने 500 आणि 1000च्या नोटा जमा केल्या होत्या त्यातील काहींनी त्या नोटा कचरा कोंडीत टाकल्या, काहींनी जाळून टाकल्या
तर काहींनी नदीत विसर्जन करून टाकल्या. परंतु ज्याला यातलं काही जमलं नाही ना त्याने काय केलं पहा, हे विडंबन आहे आणि चाल तुमच्या लक्षामध्ये येईलच. हे पुरात होते धडधड बंदी नोटांवर आली, पुरात होते धडधड बंदी नोटांवर आली, अन 1500 बदलून घ्या मोदींची आज्ञा झाली. आधी अधीर झालो या आता बधीर झालो या, अन ब्लॅक मनी हा व्हाईट करता जेरीस आलो या, अन उडतोय पुंगाट पळतोय चिंगाट अंगलट आलं या, झाले झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. हात मारून घबाड खूप चुपल पवल, एका रातीतच मोदींनी या दिवाळ काढलं, गादी फाडून काढली या. कुठं कुठं लपवले पा, गादी फाडून काढली या, अख्खी बाथरूम तोडली या, आणि फरशा काढून खालील थप्पी अलगद काढली या, आणि समद्या चोरात न्यालय जोरात लटलट कापतो या, झाले झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. नोटा बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकलं, आणि ज्यांना मी लुटलं ते बँकेत भेटलं. त्यावेळी आपल्या सगळ्यांचा एकच पत्ता होता, मुक्काम पोस्ट जी आपापली बँक असेल ती. सकाळी जेवणाचा डबा घेऊन जायचं, ते संध्याकाळी 2000ची नोट घेऊन यायचं. नोटा बदलून घ्यायला पाऊल बँकेत टाकलं, आणि ज्यांना मी लुटलं ते बँकेत भेटलं. एकेकाला मी गाठलं या एकेकाला मी गाठलं या, हाती बंडल कोंबलं या, पण माझंच बंडल मलाच त्यांनी फेकून मारलं या, आणि घालत्यात घेराव बसत्यात उराव हुसकून लावलं या, झाले झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. परवा रस्त्यावर मला काही भिकारी भेटलं, आणि प्रत्येकाच्या हाती 1500 टेकवलं. त्यांनी येड्यात काढलं या त्यांनी येड्यात काढलं या, म्हणे डोक्यावर पडलं या. कुणी म्हणलं काय तू डायरेक्ट एरवड्यातून आला या. खरं झालं, एरवड्यातून एरवड्या मार्गेच चालते. कुणी म्हणलं काय तू डायरेक्ट एरवड्यातून आला या, आणि माझ्या हातात भिकारी म्हणत रुपया ठेवला या. झाले झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. पत्ता शोधून मी एका अट्टल चोराला गाठलं, त्याला रितसर चोरीचं घरी आमंत्रण दिलं. ढसा ढसा तो रडला या ढसा ढसा तो रडला या, आता पाया बी पडला या, आणि 500चं एक पोत माझ्या उरावर घातलं या. याला म्हणायचं आगीतून उठून उपाट्या. आणि 500चं एक पोत माझ्या उरावर घातलं या, आणि हसून मिशीत बोलला खुशीत देवच भेटला या. झाले झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. आता एक कुणाला सांगणार, ऐकणार कोण असतं? बायको. धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या, धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या. तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या. मला वाटलं ती मला धीर देईल, म्हणेल कारभारी काही काळजी करू नका, आपण यावर काहीतरी मार्ग काढू. पण झालं भलतंच, तिने वाढीव बांधकाम करून ठेवलं. धीर देईल म्हणून घटना बायकोला सांगितल्या, तिनं माझ्या ढापलेल्या नोटा पुढ्यात टाकल्या. अशी अंधारी आली या अशी अंधारी आली या, माझी गांधारी झाली या, आणि आमच्या वजनाहून रक्कम डब्बल भरली या, आणि रोकडा बघून आकडा येऊन वाकडा झालो या. झाले झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंगाट झिंग 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 झिंग. धन्यवाद. महामाता रमाई महोत्सव
घर तेथे रमाई या अभियानांतर्गत महामाता रमाई महोत्सव 2025 आयोजक या महोत्सवाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक गुरु ॲडव्होकेट प्रमोद जहाडकर, त्याचप्रमाणे सर्व आयोजक संयोजक, आज हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि मला वाटतं 2 वर्षापूर्वी मी इथे आलेलो होतो आणि हाडकर साहेबांचं प्रेम आमच्यावर असतं आणि इथे सेवा देण्याचं त्यांनी खूप चांगला शब्द वापरला की सेवा द्यायची आपल्याला इथे, आणि खरोखरच आमचं भाग्य आहे की आम्हाला इथे सेवा देण्याचं म्हणजे संधी दिलेली आहे हाडकर साहेबांनी, आणि मी त्यांचा मनापासून आभार मानतो. आणि अनिलजींनी आता खूप छान अशी सुरुवात केलेली आहे. विडंबन गीत गायलेलं आहे त्यांनी. खरोखर रसिक किती आहेत हे महत्वाचं नाही, गर्दीपेक्षा दर्दी महत्वाचे आहेत आणि आपण सगळे दर्दी आहात आणि रसिक उत्स्फूर्त असले की कार्यक्रम चांगला उठतो असं म्हणतात. उत्स्फूर्त दाद देणे हे जाणकार रसिकतेचं लक्षण आहे. उत्स्फूर्त दाद देणे हे जाणकार रसिकतेचं लक्षण आहे. ही फक्त हास्य मैफल नाही तर आपल्या दुःखावर मात करण्याचं शिक्षण आहे. त्याच्यामुळे सारं टेन्शन सोडून इथं निवांत बसा, थोडा जरी विनोद झाला की खळखळून हसा. एकदा हसलात की एक दिवस आयुष्य तुमचं नक्की वाढेल. एकदा हसलात की एका दिवसाने आयुष्य तुमचं नक्की वाढेल आणि तुमच्या कोणत्याही दुःखावर तावातावानी ताव काढेल. मग तुमचा चेहराही भलताच हसरा होईल आणि तुमच्या बरोबर इतरांनाही आनंद देईल. लोक म्हणतील याच्यात असा काय बदल झाला, लोक म्हणतील याच्यात असा काय बदल झाला. तुम्ही सांगता माझ्या हाती हास्यानंदाचा पेग आला. दुसरा पेग घ्यायची गरज लागणार नाही, तर हा पेग घेत घेत आम्हाला पुढे जायचं आहे आणि तुमच्या रसिकतेचं दर्शन आम्हाला घ्यायचं आहे. वंशवजी आणि हसायला काय लागतंय, विनोद. आणि विनोद सगळीकडे, जिथे जाल तिथे विनोद आहे. मी कॉलेजचा किस्सा सांगतो. आमच्या कॉलेजच्या वेळेस खूप सुंदर मुली होत्या, त्यातली एक जास्त सुंदर मुलगी होती. म्हणजे चला आपण ओळख करून घ्यावी. मग त्या मुलीला म्हणलं तुझं नाव काय, त्या मुलीला म्हणलं तुझं नाव काय. ती मुलगी म्हणाली मला या कॉलेजमध्ये सगळे ताई म्हणतात. मी म्हणलं झकास आहे. ती म्हणली काय झकास आहे. मी म्हणलं मला सुद्धा या कॉलेजमध्ये दाजी म्हणतात. तुझ्या तशीवर रंगला चल बांधू आपण बंगला, तुझ्या तशीवर रंगला चल बांधू आपण बंगला. ती म्हणाली माझा बाप म्हणीन तुला चांगला. तिथेच आमच्या प्रेमाचा प्रवास बंगला. वा वा, एक कमी आहे असं. निवडत जाऊ द्या. ही मुलगी हाणावारीवर आली, दुसरी मुलगी पाहून अजून एक मुलगी भेटली. म्हणलं आपण कवी आहोत, थोडं वेगळ्या मार्गाने आपण तिला प्रपोज करू. मग त्या मुलीला म्हटलं तू तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील का हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील. तू तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील का हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील. ती म्हणाली तू तुटलेल्या दांडक्याने मार खाशील का दांडकं तुटेपर्यंत मार खाशील. मॅडमचं स्वागत. लताताई दयाराम राजगुरू मॅडम आलेले आहे तिथं. ही हाणामारीवर आली. अजून मी म्हणलं काय हरकत नाही. अजून एक मुलगी भेटली. तिला म्हणलं होशील का माझी राणी. तिला म्हणलं होशील का माझी राणी. रचूया आपण या कॉलेजमध्ये प्रेम कहाणी आणि गाऊया झाडाभोवती गाणी. ती म्हणाली अशी एक झापड देईन की तुझ्या डोळ्यातून येईल धुळधुळ पाणी. हे बेहाने मारीवर आली. म्हणलं सोडून द्या. मग काय करायचं. कॉलेजमध्ये आलेलो होतो आपण एक ठरवून, ती गोष्ट काय होत नाही. मग म्हणलं आपण अभ्यास करू. म्हणलं आपण अभ्यास करू. इतका अभ्यास केला की वर्गात पहिला आलो. इतका अभ्यास केला की वर्गात पहिला आलो, सगळ्या मुलींचा हिरो झालो. आणि नंतर एक दिवस काय झालं. एक दिवस काय झालं.
ती जेव्हा भेटली मला पाहून हसली. ती जेव्हा भेटली मला पाहून हसली. म्हणलं प्रेम करशील का? ती म्हणाली हॉटेलचं बिल भरशील का? मी म्हणालो खिशात खडको नाही. खडको म्हणजे पैसा. मी म्हणालो खिशात खडको नाही. ती म्हणाली फुकट शेंडा खडको नाही. मी म्हणालो हा शुद्ध स्वार्थ आहे. ती म्हणाली तुझा तरी कुठे परमार्थ आहे. मी म्हणालो परमार्थ तर परमार्थ, तू माझी राधा मी तुझा कृष्ण आहे. मी म्हणालो परमार्थ तर परमार्थ, तू माझी राधा मी तुझा कृष्ण आहे. ती म्हणाली मग तर 16,000 सवतींचा प्रश्न आहे. कृष्णाला 16,000 बायका. मी म्हणालो तसं जर असेल तर राम आणि सीतेसारखं आपण आदर्श कपल होऊ. ती म्हणाली लग्न झाल्यावर म्हणशील 14 वर्ष वनवासाला जाऊ. मी म्हणालो जुनं सोड नवीन घेऊ. सैराट मधील आर्ची सारखं बुलेट प्रेम करणार का? सैराट पाहिलं ना आपण, त्याला आर्ची बुलेट चालवत होती. म्हणून मी म्हणलं सैराट मधील आर्ची सारखं बुलेट प्रेम करणार का? ती म्हणाली वर्षासारखं पळत पळत येऊन विहिरीत उडी मारणार का? मी म्हणालो अगं विहिरीला पाणी नाही. ती म्हणाली मग सैराट सारखी आपली कहाणी नाही. मी म्हणालो सारखे सारखे फाटे फोडणे बरोबर नाही. ती म्हणाली तुझं माझ्यावर प्रेम खरोखर नाही. मी म्हणालो वैसा नाही, हमारा दिल आप पे आया है. मैं म्हणालो हमारा दिल आप पे आया है इसीलिए बाशिंग भी साथ में लाया है. ती चिड़ली. ती म्हणाली ना छेड़ लड़की को पाप होगा, ना छेड़ लड़की को पाप होगा, एक दिन तू भी किसी लड़की का बाप होगा. ना छेड़ लड़की को पाप होगा, एक दिन तू भी किसी लड़की का बाप होगा. मैं म्हणालो राम और कृष्ण करे तेरा कहना सच्चा हो. राम और कृष्ण करे तेरा कहना सच्चा हो और मुझे बाप कहने वाला तेरा ही बच्चा हो. असं म्हणताच ती गालात खुदकन हसली आणि परत आयुष्यात कधीच नाही दिसली. कारण ही गोष्ट कळाली होती तिच्या गुंड भावाला. तोही जागला गुंडगिरीच्या नावाला. दम देऊन त्यांनी मला पाठवलं माझ्या गावाला. यमक छान असे ते आमचे आडकर साहेब म्हणत असतात प्रत्येक कवी हा बोलका रसिक आहे आणि प्रत्येक रसिक हा मुका कवी आहे. तर तुम्ही सुद्धा कवी आहे. गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर काय तिथं घरचे म्हणले काय झालं कॉलेजचं शिकायचं? म्हणलं आपल्याला नाही शिकायचं. ते म्हणले काय करायचं? नाही म्हणलं आपलं दुसरं क्षेत्र निवडायचं. ते म्हणले काय दुसरं क्षेत्र? मी म्हणलं आपल्याला गायक व्हायचं. उदित नारायण, किशोर कुमार, उदित नारायण ताल्ली लय गाजतायत. किशोर कुमार यांच्यासारखं गायक व्हायचं. ते म्हणले ठीक आहे. ठरवलं गायक व्हायचं. मग रोज संध्याकाळी मी टेरेसवर जायचो आणि सराव करायचो, रियाज करायचो. पहिल्या दिवशी रियाज सुरू केला म्हणलं की ते शेजारचं एक आमचे कुत्र होतं ते भोकायला लागलं. मी म्हणलं की तिकडं ते करायला लागलं. मी रे म्हणलं की ते करायला लागलं. आमच्या आईला राग आला. ते शेजारकडच्याकडे गेले. ते म्हणले हो तुमचं कुत्र भोगतोय. शेजारचे म्हणले सुरुवात कोण करतोय? म्हणलं शेजारच्या नादी नको लागायचं. मग मी गायनाचा सराव केला. मग 1 महिन्यातच मला मैत्रिणीचं आमंत्रण आलं. तिथं गाणं सुरू केलं. लोक म्हणले वन्स मोर. गाणं संपल्यावर लोक म्हणले वन्स मोर. म्हणलं वा 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 आपलं गाणं सगळ्यांनाच आवडलं. मग गाणं पुन्हा म्हणलो. लोक पुन्हा म्हणले वन्स मोर. म्हणजे लयच आवडले काय की पुन्हा मी गाणं म्हणलो. लोक पुन्हा म्हणले वन्स मोर. 7-8 वेळेस झालं वन्स मोर वन्स मोर. 9व्या वेळेस लोकांना म्हणलं अहो दुसरं गाणं म्हणतो. लोक म्हणले नाही जोपर्यंत पहिलं बरोबर येत नाही तोपर्यंत दुसरं म्हणायचं. गाण्याचा नाद सोडून दिला. गाण्याचा नाद सोडून दिला. मग घरी आलो. घरी म्हणले काय झालं? म्हणलं गाणं येत नाही, काही होत नाही.
ते म्हणजे शिकत राहा. मग शिकलो, चांगलं शिकलो, नोकरी लागली. नोकरी लागल्यावर घरचे म्हणले की आता तो लग्न करायचंय ना. ते म्हणजे एक मुलगी आहे खेड्यापाड्यात, आपल्या खेड्यात एक मुलगी आहे, जाऊन पाहून ये. मी गेलो. छोटंसं खेडं होतं, छोट्याशा खेड्यामध्ये छोटंसं घर होतं, तिथे ओसरी होती. आम्हाला गेल्यानंतर खुर्ची टाकली बसायला, समोर एक पाट टाकला आणि त्या पाटाभोवती रांगोळी काढली, छान अशी रांगोळी काढली. आणि थोड्या वेळाने ती मुलगी नटून खटून हातात पोहे घेऊन नाजूक पावलाने. शिवजी कोणत्या पावलाने? नाजूक पावलाने. लग्नापूर्वी मुलींचे पावलं नाजूक असतात. एकदा का लग्न झालं की उमऱ्यावरचं भाग ओलांडताना त्या नाजूक पावलाचं रूपांतर खतरनाक पावलात होतं. आणि त्याची साथ घेत घेत आपल्याला आयुष्य जगावं लागतं. मुलगी असली, आली, बसली, सगळे म्हणजे प्रश्न विचारा. काय प्रश्न विचारावं? नाही विचारावं लागतं. तुला आता कॉलेज किती शिकली हे परंपरागत प्रश्न ते नाही विचारायचं. मी त्या मुलीला म्हणलं तुला व्हॉट्सअप चालवता येतो का? ती म्हणजे नाही, तुम्ही चालवा, मी मागं बसते. मी म्हणलं व्हॉट्सअप आहे का? म्हणजे चांगली मुलगी, काय हरकत नाही. मग तिला म्हणा अजून तुला काय काय येतं? म्हणजे मला काय सगळं येतं. मी म्हणलं काय काय येतं, 2-4 गोष्टी सांग. मग ती सांगू लागली मला ना सर्दी येतो, ताप येतो, राग येतो, कधी कधी फीट येते. मला फीट यायच्या आत मी घरी पळालो. घरचे म्हणले काय झालं? मी म्हणलं फीट येणारी मुलगी आपल्यासाठी टोटली अनफिट आहे. म्हणजे मग मुलगी कसली पाहिजे? म्हणलं मुलगी आपल्याला त्या मालिकात दिसतात ना तशा हिरोईन तशा पाहिजे, चित्रपटात चमकतो ना तशा हिरोईन पाहिजे. ते म्हणले तशी मुलगी आपल्या घरात जमणार नाही. मी म्हणलं घरात थांबणार नाही. माझं चंबू गबाळ उचललं, पिशवीत टाकलं, घराच्या बाहेर फेकून दिलं. ते म्हणले जा एक मुलगी बघा कुठं गेली का पहा. माझ्या डोक्यात हिरोईन सारखी मुलगी बायको करावं असं होतं. पण 4-5 वर्षातच ते फूल उतरलं. आणि हे फूल डोक्यात का गेलं त्याचं कारण एका रचनेद्वारे सांगतो. ती रचना अशी आहे, वयात आल्यापासूनच मला सिनेमाचा भलताच नाद होता. आणि त्या नादापायीच घरात माझ्या लग्नाचा वाद होता. कारण मी ठरवलं होतं लग्न करायचं तर एखाद्या हिरोईनशी करायचं, नाहीतर रामदेव बाबा सारखे योगासने करत जगभर फिरायचं. अर्थातच माझी पहिली पसंती होती ऐश्वर्या राय. म्हणलं असलं विश्व सौंदर्य पटवण्यासाठी करावं काय? मग डायरेक्ट मुंबईला तिचे घर घातले. तो दारातच मला विवेक सलमान आणि अभिषेक बच्चन भेटले. तिघांच्या मध्ये तिचे चांगले सँडविच झाले होते, कारण तिघही गुडघ्याला बाशिंगातून आले होते. मला पाहताच ऐश्वर्या गालात खुदकन हसली. मला पाहताच ऐश्वर्या गालात खुदकन हसली आणि जवळ येऊन पेटून पटकन बसली. म्हणाली हडकर साहेब म्हणाली भैया या तिघापैकी कोण होईल रे माझा सय्या? मी म्हणालो ज्याच्याकडे आहे भरपूर पैसा, लई मोठी इज्जत, तोच ठेवील तुला आयुष्यभर सुखात बिज्जत. म्हणून तिने अमिताभच्या मुलाशी लग्न केले आणि राहिलेल्या दोघांचे माझ्यासह पोपट झाले. म्हणलं आता इथं कशासाठी आणि कुणासाठी झुरायचे? पण तरीही ठरवलं होतं लग्न करायचे तर एखाद्या हिरोईनशी करायचे, नाहीतर रामदेव बाबा सारखे योगासने करत जगभर फिरायचे. मग माझ्या लक्षात आली कपूरांची करीना. म्हणलं करीना तर करीना, सँडविच करणाऱ्या ऐश्वर्यापेक्षा बरीना. तिथंही शाहिद कपूर आधीच टपून बसला होता. नको त्या शब्दात प्रपोज करून फसला होता. काय तर म्हणे माझ्या लेकराची होशील का तू आई? मी म्हणालो बाई ग बाई, आई झाल्यावर तुला सिनेमात कुणीच घेणार नाही आणि पहिल्यासारखा भावही कुणी देणार नाही.
माझे म्हणणे तिला लगेच पटले आणि शाहिद कपूरचे ग्रहण, मला वाटलं शाहिद कपूरचे ग्रहण तिथे सुटले. पण सैफ अली खानचा तिला गेला फोन, म्हणाला माझ्याकडे आहेत रेडीमेड पोरं 2. त्याच्या प्रपोजलने तिला भलतेच मोहात पाडले आणि आईच्या पोरांच्या आशेने करीनाने आम्हाला सोडले. म्हणलं असं झालं तरी आपण सहजासहजी नाही हरायचे, कारण मी ठरवलं होतं लग्न करायचे तर एखाद्या हिरोईनशी करायचे, नाहीतर रामदेव बाबा सारखे योगासने करत जगभर फिरायचे. मग ठरवून गेलो मी कतरीना कैफच्या दारात. म्हणलं हाल नाही सोडायचे, घरातून बाहेर कशाला आलोय. मग ठरवून गेलो मी कतरीना कैफच्या दारात. स्वागत करून तिने मला घेतलं चक्क घरात. पण काही बोलायच्या तिथे आला पुन्हा सलमान खान. शर्ट आणि बनियन काढून म्हणाला ह्याच्या नादी लागला तर मोडीन तुझी पान. त्याचे 6 पॅकचे कट्टावर कट जेव्हा या डोळ्यांनी पाहिले, माझे तोंड जे बोलायचे त्याचे नेमके उलटे बोलू राहिले. म्हणाले कतरीना तर माझी ताई नाही अक्का आहे. मला कुठं मार्क आहे का? कतरीना तर माझी ताई नाही अक्का आहे, पण एक सांग अजून किती जणीवर तुझा शिक्का आहे. तो वेळा भली मोठी यादी वाचू लागला. मैंने प्यार किया म्हणत दबंग सारखा नाचू लागला. म्हणलं या शिकारीच्या नादी लागलो होतं आपले दिवस इथं भरायचे, पण तरीही ठरवलं होतं लग्न करायचे तर एखाद्या हिरोईनशी करायचे, नाहीतर रामदेव बाबा सारखे योगासने करत जगभर फिरायचे. सुस्मिता, काजोल, राणी मुखर्जींनी मला प्रपोज केले होते, पण त्यावेळेस दीक्षितांच्या माधुरीचे आमंत्रण आले होते. कशाचं काय, तिला एका डॉक्टरने अमेरिकेला फसवून पळून नेले. तिची वाट पाहण्यात माझे 4-5 वर्ष असे जळून गेले. त्या दरम्यान बाकी सर्वांनी लग्न उरकून घेतले, काहींनी तर रेडीमेड नवरी पारखून घेतले. पण या साऱ्या धावपळीत एक गोष्ट मात्र चांगली पटली होती. या साऱ्या गोष्टीत एक गोष्ट मात्र चांगली पटली होती आणि त्या गोष्टीमुळे अशा लग्नाची इच्छा मनातून कायमची हटली होती. ती गोष्ट म्हणजे या लफडेखोर नटांपेक्षा आपल्या सर्वसामान्यांच्या पोरी बऱ्या. या लफडेखोर नटांपेक्षा आपल्या सर्वसामान्यांच्या पोरी बऱ्या असतात, कारण त्या लग्न झाल्यावर आयुष्यभर आपल्या बरोबर तितक्याच खऱ्या असतात. म्हणून तेव्हापासून मी कधी म्हणालो नाही की लग्न करायचं तर एखाद्या हिरोईनशी करायचं, नाहीतर धन्यवाद. वा, किती तुम्ही सगळेजण छानपैकी दाद देत आहे. खरं तर ना पुणेकर रसिकांना ना आता हसा, टाळ्या वाजवा किंवा इथं दाद द्या असं सांगण्याची अजिबात आवश्यकता नसते. त्याचं कारण असे की सुरांचं सर्वोत्तम परिमाण म्हणजे लता मंगेशकर, क्रिकेटचं सर्वोत्तम परिमाण म्हणजे सचिन तेंडुलकर, तसंच रसिकतेचं सर्वोत्तम परिमाण म्हणजे आपण सगळे पुणेकर. आता कोळपकरांनी सांगितलं की एवढी फिल्डिंग लावली परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याचं कारण असे की प्रत्येक गोष्टीला ना काही नियम असतात. तसंच प्रेमाचं सुद्धा आहे. प्रेमाचा एक नियम आहे की प्रेमाचा इजहार करायला वर्षातले 363 दिवस मजेचे असतात. प्रेमाचा इजहार करायला वर्षातले 363 दिवस मजेचे असतात. वजा केलेले 2 दिवस रक्षाबंधन आणि भाऊबीजेचे असतात. त्यामुळे हे 2 दिवस वजा करून फिल्डिंग लावू शकतो. आता तुम्हाला कोळपकरांनी सिने जगताची सफर घडवून आणली, मी तुम्हाला आता राजकीय सफर घडवून आणतो. सगळ्या पक्षात प्रवेश करून ते पुन्हा पहिल्या पक्षात आले. सगळ्या पक्षात प्रवेश करून ते पुन्हा पहिल्या पक्षात आले. पत्रकारांनी विचारलं, साहेब हा काय प्रकार आहे? साहेब हसून म्हणाले, कारण पृथ्वी गोलाकार आहे. तो साहेबांना म्हणाला हात जोडून, साहेब मला द्या की उमेदवारी तुमच्या पक्षातून. तो साहेबांना म्हणाला हात जोडून, साहेब मला द्या की उमेदवारी तुमच्या पक्षातून. मी कुणाला फसवलं नाही, भर रस्त्यात भोसकलं नाही, कुण्या बाईला छेडलं नाही, की खंडणीसाठी धमकावलं देखील नाही.
अगदी धुतल्या तांदळासारखं स्वच्छ माझं चारित्र्य आहे. साहेब गालात हसून म्हणाले, म्हणूनच येड्या तू अपात्र आहे. ही आपल्या राजकारणी आणि लोकशाहीची अवस्था आहे सध्याची. आता मी तुम्हाला एक राजकीय विडंबन ऐकवतो की सध्याच्या या फेसबुकच्या आणि व्हॉट्सअपच्या काळामध्ये पत्रलेखन दुर्मिळ झालेलं आहे. त्यामुळे टपाल दिनानिमित्त प्रत्येकाने एक तरी पत्र लिहावं असं आवाहन करण्यात आल्यावरती काही राजकीय आणि अराजकीय मंडळींनी आपल्या मनातील खंत, वेदना, कैफियत पत्रातून कशी मिश्किलपणे मांडली पहा. प्रत्येक कडवं म्हणजे एक पत्र आहे आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या पत्रात लिहा यावर ते आधारित आहे. पहिलं पत्र पहा. सगळ्यात जादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा. सगळ्यात जादा गर्दी खेचून गाजवल्या मी सभा. परंतु माझ्या इंजिनाला मिळना एक पण डबा. मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिहा. मी सभाच घेऊ का नको काय ते पत्रात लिहा. पुढचं पत्र पहा. पुन्हा मी येईन म्हटलो आणि मुख्यमंत्री झालो. नुसताच नाही आलो, 2-2 पक्षही घेऊन आलो. आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिहा. आता उरलेले आणू का नको काय ते पत्रात लिहा. पुढचं. काय ती झाडी काय ते डोंगर काय ते हातील ओके. एकाच या वाक्यानं दिले मी साहित्यिकांना धक्के. मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिहा. मी ज्ञानपीठ मागू का नको काय ते पत्रात लिहा. पुढचं पहा. एकनाथांनी नवनाथ नेले केलो मला अनाथ. भात्यामधले बाण गळाले धनुष्यही गोट्यात. मी तुतारी वाजवू का नको काय ते पत्रात लिहा. मी तुतारी वाजवू का नको काय ते पत्रात लिहा. पुढचं. काय वेळही आली बघा ना सांगू कुणाला दुखणे. काय वेळही आली बघा ना सांगू कुणाला दुखणे. वेळ साधुनी घेऊन गेले घड्याळ माझे पुतणे. मी चावी फिरवू का नको काय ते पत्रात लिहा. मी चावी फिरवू का नको काय ते पत्रात लिहा. पुढचं पत्र. भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांच्यावरनी आधी. भ्रष्टाचाराचे आरोप केले ज्यांच्यावरनी आधी. त्यातली बरीच आता सगळीच आली मंडळी आपल्याच पक्षामधी. मी किरकिर करू का नको काय ते पत्रात लिहा. मी किरकिर करू का नको काय ते पत्रात लिहा. मध्यंतरी एक निर्णय घेण्यात आला होता की प्रत्येक शिक्षकांनी आपापले फोटो वर्गात लावावे. एका शिक्षकाने फोटो वर्गात लावला आणि दुसऱ्या दिवशी वरती पत्र लिहिले. तुमच्या हुकमावरून मी लावला फोटो माझा वर्गात. तुमच्या हुकमावरून मी लावला फोटो माझा वर्गात. हळदी कुंकू वाहून पोर आरती बघा करतात. मी घंटी वाजवू का नको काय ते पत्रात लिहा. आम्ही प्रसाद खाऊ का नको काय ते पत्रात लिहा. पुढचं पत्र अंबानींना लिहिलेले. मुक्काम पोस्ट एंटिलिया. रिचार्ज वाढवून वसूल केला खर्च तुम्ही लग्नाचा. मुलाच्या लग्नाचा. रिचार्ज वाढवून वसूल केला खर्च तुम्ही लग्नाचा. पुन्हा आम्हाला भुर्दंड बसवाल हनीमूनचा बारशाचा. आम्ही रिचार्ज मारू का नको काय ते पत्रात लिहा. आम्ही रिचार्ज मारू का नको काय ते पत्रात लिहा. आणि पुढचं पत्र एका शेतकरी राजाचं. मातीत राबून आमच्या जन्माची झाली माती. मातीत राबून आमच्या जन्माची झाली माती. गोड बोलून सरकार तुम्ही ढेकळच देताय हाती. आम्ही जिवंत राहू का नको.
काय ते पत्रात लिहा. धन्यवाद. खूप छान पत्र लिहिले. आता पत्र सिस्टीम बंद झालेली आहे, पत्र पद्धत बंद झालेली आहे, डायरेक्ट मेसेज येतो. बरोबर आहे, ठीक आहे ना? तर माझी व्यथा सांगतो, पुढं चालू ठेवतो. ते हिरोईनशी लग्न करण्याचं माझ्या डोक्यातून खूळ निघून गेलं. मग मी त्याच मुलीशी लग्न केलं. कोणत्या? पहिल्या खेड्यातल्या मुलीशी लग्न करून आम्ही शहरात आलो. शहरात आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बायकोला स्वयंपाक येत नाही. कारण रोज उंडग उठलं पिटलं हटलं, उंडग उठलं पिटलं हटलं, 8 दिवस तेच. बायको म्हणलं काय तुम स्वयंपाक येतच नाही? ते म्हणलं नाही. म्हणलं काय हरकत नाही, बायको आपली, आपण सांगितलं पाहिजे, आपण शिकवलं पाहिजे. रागवून चालणार आहे का? नाही. मग एक पुस्तक आणून दिलं, पाककलेचं पुस्तक आणून दिलं. तिला म्हणलं हे वाच आणि एखादा पदार्थ करायचं शिक. काय हरकत नाही. 2 दिवसांनी तिने मला बोलवलं. मी म्हणलं काय झालं? ते म्हणजे आईस्क्रीम केली. म्हणलं काय हरकत नाही. तिने मला बोलवलं आणि फ्रीज उघडला. मी म्हणलं कुठे आईस्क्रीम? म्हणजे फ्रीज मध्ये. पण फ्रीज मध्ये एक घंटा होती, मंदिराची घंटा होती. मी म्हणलं ही घंटा कशाला ठेवली? ती म्हणजे हे पुस्तकात लिहिलंय. मी म्हणलं काय पुस्तकात लिहिलंय? ती म्हणजे पुस्तकात लिहिलंय की दूध गरम करा, ते आटवा, त्याच्यात एक मसाला टाका आणि 1 घंटा फ्रीज मध्ये ठेवा. मी म्हणलो बाई तू वाचली ती हिंदी घंटा होती आणि ठेवली ती मराठी घंटा आहे. म्हणजे जाऊ दे, बायको आपली, आपण सांगितलं पाहिजे, आपण शिकवलं पाहिजे. मग तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेलो. समोर ती बसली, मी आईकडे बसलो. तिला म्हणलं काय खाणार, काय घेणार? ती म्हणली तुम्ही जे मागणार तेच मी खाणार. म्हणलं काय हरकत नाही. मग वेटरला म्हणलं हे वेटर, 1 मेनू कार्ड आण. ती म्हणजे अहो 1 काय मागवता, 2 मागवा ना, मी सुद्धा तेच खाणार आहे. मेनू कार्ड हो. असा राग आला. तिथून सासूबाईला फोन लावला. म्हणलं तुमचं हे येडं माझ्या गळ्यात टाकलंय, साधं मेनू कार्ड कळलं नाही तुला. तिकडून सासूबाई म्हणते जावई बापू राहू द्या ना, अहो आमची मुलगी अशी म्हणूनच तिला चांगलं स्थळ मिळालं नाही. म्हणलं बायको 1 पट, सासू 2 पट, तर सासरा किती पट असेल. पण म्हणलं जाऊन दे, बायको आपले, आपण सांगितलं पाहिजे, आपण शिकवलं पाहिजे. मी सांगितलं, मी शिकवलं. आता किती शिकली हे पाहावं लागेल. म्हणलं 6 महिन्यांनी, थोडं 6 महिने जाऊ दिले. म्हणलं ही किती शिकली बघू. तिला एक दिवस म्हणलं माझ्या स्वप्नामध्ये काल रात्री एक सुंदरी आली होती, लय सुंदर होती. ती म्हणजे हो आली असेल, वैयक्तिक आली असेल. मी म्हणून हो तुला कसं काय माहिती? ती म्हणली कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आलता. मी म्हणलं अगं गंमत केली. ती म्हणली मी तरी कुठं हिंमत दिली. म्हणलं अशी परत गंमत करायची नाही. तिने मला एक दिवशी विचारलं का हो तुम्हाला झाडावर चढता येतं का? मी म्हणलं नाही हो, मला नाही झाडावर चढता येत. ती म्हणली मग तुमच्यापेक्षा माकडं बरेच की झाडावर चढतात. मला असा राग आला. 8-15 दिवस मी प्रॅक्टिस केली आणि झाडावर चढायचं शिकलो. 16व्या दिवशी बायकोला म्हणलं बघ मला आता झाडावर चढता येतं. ती म्हणली तर मग आता तुमच्या तर नाकडात काहीच फरक नाही, ते झाडावर चढतात, तुम्ही झाडावर चढता. असं मध्ये तिने एक सिनेमा पाहिला, मकरंद अनासपुरेचा सिनेमा होता. अडसूळ साहेब, मकरंद अनासपुरेचा एक सिनेमा होता. तो गाढवाचं लग्न, बरोबर ना, गाढवाचं लग्न होता. त्याच्यात तिने निरीक्षण केलं की तो सावळा कुंभार आहे, स्वर्गात जातो आणि खूप मजा करतो. तिने मला एक साधा प्रश्न विचारला, का म्हणले हे पुरुष लोक वर गेल्यानंतर, स्वर्गात गेल्यानंतर त्यांना रंभा, उर्वशी, मेनका सारख्या अप्सरा भेटतात का? मी म्हणलं हो भेटतात ना, चांगल्या कडकडून भेटतात. मग तिने मला दुसरा साधा प्रश्न विचारला, ती म्हणलं बायका स्वर्गात गेल्यानंतर त्यांना कोण भेटतो? म्हणलं आता बदला घेऊ म्हणला.
म्हणलं बायका स्वर्गात गेल्यानंतर त्यांना माकडं भेटते. म्हणलं माकडं. ती म्हणजे काय बायांचं जीवन आहे. पुरुषांना मात्र इथंही अप्सरा तिथंही अप्सरा, आणि बायकांना इथंही माकडं तिथंही माकडं. बायकोला कितीही चांगलं बोला किंवा वाईट बोला जमत नाही, आणि नवऱ्याशी भांडल्याशिवाय तिचं मन रमत नाही. आता भांडण चांगलं आहे का वाईट आहे तुम्हाला पुढच्या रचनेतून सांगतो. भांडकुदळ बायकोला कंटाळून मी एकदा देवाचे धरले पाय. म्हणलं माझं गाणं ऐकल्याशिवाय मी तुला सोडणार नाही. शेवटी कंटाळून देव मला प्रसन्न झाला. म्हणाला काय पाहिजे ते मग तुला. मी म्हणालो आधी दिलेली बायको तू बदलून दे, आणि त्याच्यासाठी तू जरा विशेष मेहनत घे. तिची करणार नाही कधीही कटकट, आणि सांगितलेलं काम मात्र करीन पटपट. दिसायलाही असेल लई भारी सुंदर, आणि तरीही नवऱ्याची सेवा करण्यात येईल तिचा पहिला नंबर. सोन्या चांदीचा तर ती कधीही हट्ट करणार नाही, आणि उठसूट त्यासाठी माहेरचा रस्ताही ती धरणार नाही. देव म्हणाला अशी बायको तर मला सुद्धा नाही. देवाचे दुखणे वेगळे. देव म्हणाला अशी बायको तर मला सुद्धा नाही, आणि वाटतो तितका सोपा मुद्दा नाही. मी म्हणालो तर मग अशी बायको तू आधी तुला मिळव, आणि मिळाली की मला लगेच कळव. आपण तिच्या झेरॉक्स कॉप्या काढून घेऊ, आपण तिच्या झेरॉक्स कॉप्या काढून घेऊ, नोटा बदलल्या तशा प्रत्येकाला बदलून देऊ, एक एक बदलून देऊ. आणि वर सगळ्या भांडकुदळ बायकांना रात्रीच्या 8 वाजता बाद करू. नोटा 8 वाजता बाद झाल्या. वर सगळ्या भांडकुदळ बायकांना रात्रीच्या 8 वाजता बाद करू, आणि त्यांच्या जागेवर गोड गोड बोलणाऱ्या सुंदर सुंदर भरू. मग कॅशलेस झाले तसे सगळे घर भांडणलेस होतील, आणि इथून तिथून साऱ्या नवऱ्यांना एकदम अच्छे दिन येतील. तसे नाही का असे अच्छे दिन, इथून तिथून साऱ्या नवऱ्यांना एकदम अच्छे दिन येतील. देव म्हणाला अरे पण विना भांडणाची संसारातील मजा निघून जाईल. विना भांडणाची संसारातील मजा निघून जाईल. रोज गोड गोड ऐकून साऱ्या नवऱ्यांना डायबिटीस होईल. एक सुद्धा नवरा कामाचा राहणार नाही, त्याची सुंदर बायको घरात भाव देणार नाही. मी म्हणालो अरे बापरे, शांत बायको असण्याचे बरेच गंभीर तोटे आहेत, आणि भांडकुदळ बायको वाईट गावे किती खोटे आहेत. कारण भांडकुदळ बायकांच्या नवऱ्यांना कोणतेही आजार नसतात. वंशू, भांडकुदळ बायकांच्या नवऱ्यांना कोणतेही आजार नसतात, आणि बाकीचे मात्र 1760 व्याधींनी बेजार असतात. याच कारणासाठी मी ठरवून बायकोशी भांडत असतो. याच कारणासाठी मी ठरवून बायकोशी भांडत असतो, आणि त्याच्यामुळेच मित्रांनो मी इतका तंदुरुस्त दिसतो. म्हणून प्रत्येकाच्या बायकोमध्ये एक तरी भांडणाचा सद्गुण असला पाहिजे. सद्गुण म्हणून प्रत्येकाच्या बायकोमध्ये एक तरी भांडणाचा सद्गुण असला पाहिजे, आणि शेजाऱ्या पाजाऱ्यांना नवऱ्याच्या तंदुरुस्तीत दिसला पाहिजे. बायको हिट तर नवरा फिट. पण मित्रांनो महत्वाची गोष्ट, नवरा बायकोचं भांडण म्हणजे एक लुटोपुटीचा संसारिक खेळ आहे. नवरा बायकोचं भांडण म्हणजे लुटोपुटी एक संसारिक खेळ असतो. जसं गोड जेवणामध्ये चटणी आणि लोणच्याचा मेळ असतो. म्हणून घरातील भांडण कधीही उंबऱ्या बाहेर गेले नाही पाहिजे, आणि कितीही ताणले तरी ते कोर्टाच्या पिंजऱ्यात आले नाही पाहिजे. कितीही ताणू द्या तरी ते कोर्टाच्या पिंजऱ्यात आले नाही पाहिजे. म्हणून थोडंफार भांडत असाल तर भांडायचं सोडू नका. भांडता 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 आपलं वैवाहिक नातंही कधी सोडू नका. भांडता भांडता आपलं वैवाहिक नातंही सोडू नका. मी एक पुरुष लोकांना सल्ला देतो, जर
बायको भांडायला लागली तर सरळ चप्पल नाही तर बूट काढा, सरळ चप्पल नाही तर बूट काढा, शांतपणे आपल्या पायात घाला, काही न बोलता घराच्या बाहेर पडा, चार्जिंग संपल्यावर मोबाईल आपोआप बंद पडेल. आणि असं जर केलं तर आयुष्यभर तुमच्या मनासारखं घडेल. असा सुखी संसार होण्यात एवढीच या कवितेची इच्छा आहे आणि त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहे. धन्यवाद. आपण हास्य कवितांना अतिशय छानपैकी दाद देत आहे, परंतु आपण फक्त हास्य कविता ऐकणाऱ्यातले रसिक नाहीत हे मी जाणलेले आहे. त्याच्यामुळे मी एक भीम गझल आपल्या समोर सादर करतो. अन्याय रोखण्याला तलवार भीम माझा, अन्याय रोखण्याला तलवार भीम माझा, जखमेवरी लखुंकर हळुवार भीम माझा, जखमेवरी लखुंकर हळुवार भीम माझा. जादू करात त्याच्या, करात म्हणजे हातामध्ये, जादू करात त्याच्या एका क्षणात करतो चवदार त्या तऱ्याचा उद्धार भीम माझा, जखमेवरी लखुंकर हळुवार भीम माझा. समतोल पारड्याचा त्याचा असे तराजू, समतोल पारड्याचा त्याचा असे तराजू, ज्याचा तयास देतो अधिकार भीम माझा, जखमेवरी लखुंकर हळुवार भीम माझा. केला युगायुगांचा अंधार दूर सारा, केला युगायुगांचा अंधार दूर सारा, सूर्याहुनी तळपता अंगार भीम माझा, सूर्याहुनी तळपता अंगार भीम माझा, जखमेवरी लखुंकर हळुवार भीम माझा. ज्याच्या मनात आदर सगळ्याच धर्मियांचा, ज्याच्या मनात आदर सगळ्याच माणसांचा, त्यालाच फक्त येथे कळणार भीम माझा, त्यालाच फक्त येथे कळणार भीम माझा, जखमेवरी लखुंकर हळुवार भीम माझा. आई परी मयाळू बापा परी करारी, आई परी मयाळू बापा परी करारी, मित्रा समान वाटे दिलदार भीम माझा, मित्रा समान वाटे दिलदार भीम माझा, जखमेवरी लखुंकर हळुवार भीम माझा. आणि शेवट अभिमान हाच आहे साऱ्याच काळजावर, अभिमान हाच आहे साऱ्याच काळजावर, करतोय राज्य कायम सरकार भीम माझा, करतोय राज्य कायम सरकार भीम माझा. अन्याय रोखण्याला तलवार भीम माझा, जखमेवरी लखुंकर हळुवार भीम माझा. खूप धन्यवाद. अनिलजीने छान आवाजामध्ये भीमगीत म्हटलेलं आहे. तर मी शिक्षक असल्यामुळे थोडी शिक्षकी पेशा दाखवतो मी. आपल्याला महामानव
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था आहेत, त्याच्यामध्ये शाळा एक संस्था आहे. परंतु या समाज माध्यमाचा परिणाम या शाळेतील मुलांवर खूपच वाईट झालेला आहे. विशेषतः मराठी जे माध्यमाच्या शाळा आहेत तेथील मुलांवर खूप या प्रसार माध्यमाचा, या टीव्हीचा, मोबाईलचा वाईट परिणाम झालेला आहे. मग अशा वेळेस आमच्यातला कवी जागा होतो आणि तो म्हणतो, आता ते गीत कोणत्या चालीवर आहे ते पहा. लाज रे पोरा, लाज रे पोरा, स्वतःच्या मनात लाज रे पोरा, लाज, लाज रे पोरा, स्वतःच्या मनात लाज रे पोरा, लाज. खाता पिता मोबाईल खेळतो रे, दिलेला अभ्यास तू टाळतो रे. खाता पिता मोबाईल खेळतो रे, दिलेला अभ्यास तू टाळतो रे. पास कसा होणार, पुढे कसा जाणार, अरे पास कसा होणार, अरे पुढे कसा जाणार. कानाखाली निघेल आवाज, लाज रे पोरा, स्वतःच्या मनात लाज रे पोरा, लाज. आई बापास उलट बोलतो रे आणि भाईगिरीच्या तालात चालतो रे. आजकाल सगळ्या प्रत्येक वर्गात भाई झालेले. आई बापास उलट बोलतो रे आणि भाईगिरीच्या तालात चालतो रे. आता आहे हिरो, पुढे होशील झिरो, आता आहे हिरो, पुढे मिळेल झिरो, मग उतरेल सारा माज. लाज रे पोरा, स्वतःच्या मनात लाज रे पोरा, लाज. टीव्ही पुढे उगीच जागतो रे, सकाळी उशीरा उठतो रे. रील पाहतो उगीच जागतो रे, सकाळी उशीरा उठतो रे. काय तुझा ताल भोगून बसतो गाल, काय तुझा ताल भोगून बसतो गाल. उद्याचा विचार करतो आज, लाज रे पोरा, स्वतःच्या मनात लाज रे पोरा, लाज. परगड्यावर तुझ्या आल्या रे, हातपायाच्या काड्या झाल्या रे, आणि परगड्यावर तुझ्या आल्या रे. बऱ्याचशा मुलांच्या हातपायाच्या काड्या का, हातपायाच्या काड्या झाल्या रे, बरगड्यावर तुझ्या आल्या रे. पैसे घेऊन जातो बाहेरच खातो, पैसे घेऊन जातो आणि बाहेरच खातो. आजारपणाच जाणतो राज, लाज रे पोरा, स्वतःच्या मनात लाज रे पोरा, लाज. खोटारडा घरच्यांना बुडवतो रे, स्वप्नांना पायाखाली तुडवतो रे. खोटार मुलं तर खूप खोटं बोलतात आजकाल. खोटारडा घरच्यांना बुडवतो रे, स्वप्नांना पायाखाली तुडवतो रे. त्यांचे सारे कष्ट करू नको नसत, त्यांचे सारे कष्ट करू नको नसत. मोठा होऊन तू चांगला गाज, लाज रे पोरा, स्वतःच्या मनात लाज रे पोरा, लाज. आणि शेवटी आयुष्यभर भर पळत रे, वेळ गेल्यावर सार कळत रे. आयुष्यभर भर 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 पळत रे, आणि वेळ गेल्यावर सार कळत रे. सोड भ्रम खोटा होशील तू मोठा, सोड भ्रम खोटा होशील तू मोठा. यशाचा मिळवणी ताज, लाज रे पोरा, स्वतःच्या मनात लाज रे पोरा, लाज. लाज रे पोरा, स्वतःच्या मनात लाज रे पोरा, लाज. मी आजच फेसबुकवर पाहिलं, कोण म्हटलं काय की मला काय आठवत नाही, पण सांगितलं होतं, आई बापाचे जर चांगले संस्कार असतील तर मुलं चांगले घडतात. असे महामानव का घडले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी. कारण आई वडिलांनी त्यांना जाणीव दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे गुरु, आई सगळं म्हणून कोण उभा होतं? तर मा जिजाऊ साहेब.
अण्णाभाऊ साठे 3.5 दिवस शाळेत जाऊन सुद्धा 37-38 कादंबऱ्या का लिहू शकल्या? कारण आई वडिलांच्या कष्टांची जाणीव होती. म्हणजे बापाने सुद्धा किंवा आईने सुद्धा जाणीवाने वागलं पाहिजे. त्याच्यातून एक कविता आली माझी. तर ती कविता आहे बापाचं इमान. बाप झालायस ना आता तर बापाच्या इमानाला जाग. बाप झालायस ना आता तर बापाच्या इमानाला जाग. आणि बाळांना लाज वाटणार नाही असंच आयुष्यभर वाग. वळवाच्या वादळी पावसागत आता कुणावर कडाडू नको. वळवाच्या वादळी पावसागत आता कुणावर कडाडू नको. आणि ठासून भरलेली जवानीची तोप तोंडा वाटे कशी धडाडू नको. तुझी बायको आता फक्त बायको नाही राहिली. अरे तुझ्याच काळजाच्या तुकड्यांनी तिच्या ते जबाबदार आई पाहिली. म्हणून जे काय मागायचंय ते एक पायरी उतरून माग. आणि बाप झालायस ना आता तर बापाच्या इमानाला चाट. आणि तुझ्या बाळांना लाज वाटणार नाही असंच आयुष्यभर वाग. घरट्यातील पिलांची जाणीव दूर दूर उडणाऱ्या पक्षात असू दे. घरट्यातील पिलांची जाणीव दूर दूर उडणाऱ्या पक्षात असू दे. आणि भांडणात शस्त्र चालवण्यापूर्वी तू बाप आहे हे लक्षात असू दे. तुरुंगापेक्षा तुझी गरज तुझ्या बाळांना जास्त आहे. तुरुंगापेक्षा तुझी गरज तुझ्या बाळांना जास्त आहे. पण शस्त्राऐवजी प्रेमाची भाषा खरंच काय जबरदस्त आहे. म्हणून घरात असो नाहीतर बाहेर, आवरायला शिक तू राग. आणि बाप झालायस ना आता तर बापाच्या इमानाला जाग. आणि तुझ्या बाळांना लाज वाटणार नाही असंच आयुष्यभर वाग. भरधाव गाडी चालवताना बाळांना आठवून दाब ऍक्सिलेटर. बरेचसे ऍक्सिडेंट तरुण पोरांचे होतात आणि टू व्हीलरचे होतात. भरधाव गाडी चालवताना बाळांना आठवून दाब ऍक्सिलेटर. आणि लुळा पांगळा बाप झाला तर ते नशिबावर फोडतील त्याचं खापर. बिडी सिगारेट आणि चिलींचा धूर तुला आणि दारूच्या पेल्यात मारलेला सूर तुला कळणारही नाही. कधी नेतील तुला त्यांच्यापासून दूर. म्हणून आपल्याच हाताने तोडू नको. आपल्याच आयुष्याची सुंदर बाग. बाप झालायस ना आता तर बापाच्या इमानाला जाग. आणि तुझ्या बाळांना लाज वाटणार नाही असंच आयुष्यभर वाग. आणि शेवटी भ्रष्ट कमाईच्या तळतळाटावर बाळांना मोठं व्हायचं नाही. आणि लुबडलेल्या प्रतिष्ठित छताखाली त्यांना कधीच राहायचं नाही. म्हणून हे सारं संसारासाठी करतोय हे सांगण्यात काहीच अर्थ नाही. स्वाभिमानी बाप होण्यास ते समजतील तू समर्थ नाही. स्वाभिमानी बाप होण्यास ते समजतील तू समर्थ नाही. म्हणून त्यांच्या आयुष्यावर पाडू नको तुझ्या पापाचा डाग. बाप झालायस ना आता तर बापाच्या इमानाला जाग. आणि तुझ्या बाळांना लाज वाटणार नाही असंच आयुष्यभर वाग. धन्यवाद. बापाची कविता सादर केली. आता मी बापाच्या बापाची कविता सादर करतो. बाबासाहेबांचे संविधान जर काटेकोरपणे पाळले असते, तर आपल्या देशाला केव्हाच आजचे दिन आले असते. लाजू कशाला उगी कुणाला जय भीम म्हणायला. लाजू कशाला उगी कुणाला जय भीम म्हणायला. तुझ्यामुळेच शिकलो बाबा ताठमानेन जगायला. तुझ्यामुळेच शिकलो भीमा ताठमानेन जगायला. गाव कुसा बाहेरचं जगणं काट्या कोट्यात पाय. गाव कुसा बाहेरचं जगणं काट्या कोट्यात पाय. तूच घेऊन पदरात आम्हा झाला आमची माय. तूच घेऊन पदरात आम्हा झाला आमची माय. भीमा तुझ्या एका ठिणगीन आम्ही लागलो पेटायला. भीमा तुझ्या एका ठिणगीन आम्ही लागलो पेटायला. तुझ्यामुळेच शिकलो भीमा ताठमानेन जगायला.
तुझ्या मुळत शिकलो भीमा वाघवानी जगायला. खाल्ली साऱ्यांनी ओरबाडून आमच्या हक्काची साय, खाल्ली साऱ्यांनी ओरबाडून आमच्या हक्काची साय. आम्ही असून माणूस आम्हा कोणी माणसात गणलं नाय, आम्ही असून माणूस आम्हा कोणी माणसात गणलं नाय. तुझ्या मुळत साहेबा संग लागलो पंक्तीत बसायला, तुझ्या मुळत साहेबा संग लागलो पंक्तीत बसायला. तुझ्या मुळत शिकलो भीमा ताठ मानेन जगायला, तुझ्या मुळत शिकलो भीमा ताठ मानेन जगायला. युगायुगांच्या ओल्या जखमा खोल काळजात घाव, युगायुगांच्या ओल्या जखमा खोल काळजात घाव. दवा होऊन आमच्यासाठी भीमा घेतलीस धाव, दवा होऊन आमच्यासाठी भीमा घेतलीस धाव. तू वाचलस म्हणून बाबा आम्ही लागलो वाचायला, तू वाचलस म्हणून बाबा आम्ही लागलो वाचायला. तुझ्या मुळत शिकलो भीमा ताठ मानेन जगायला, तुझ्या मुळत शिकलो बाबा वाघवानी जगायला. भीमा तुझ्या मुळ तर पाणी सार चवदार झालं, भीमा तुझ्या मुळ तर पाणी सार चवदार झालं. तू युद्ध न करता बुद्धमय सार घरदार केलं, तू युद्ध न करता बुद्धमय सार घरदार केलं. तुझ्या संविधानाने लागे देश आपला वाटायला, तुझ्या संविधानानं लागे देश आपला वाटायला. तुझ्या मुळत शिकलो भीमा ताठ मानेन जगायला, तुझ्या मुळत शिकलो बाबा वाघवानी जगायला. पण किती गटकट आहे, गटकट किती आहे त्याच्यामध्ये सुद्धा. त्याच्यावरची ओळी गटातटाच्या कसल्या चुली या संघटित वारे, गटातटाच्या कसल्या चुली या संघटित वारे. पुन्हा पाडण्याआधी फूट सारे एकच वारे, पुन्हा पाडण्याआधी फूट सारे एकच वारे. वेळ लागणार नाही गड्यांनो ध्येय आपलं गाठायला, वेळ लागणार नाही गड्यांनो ध्येय आपलं गाठायला. तुझ्या मुळत शिकलो भीमा ताठ मानेन जगायला, तुझ्या मुळत शिकलो बाबा ताठ मानेन जगायला. जय भीम. क्या बात आहे. आम्हाला नेहमी विचारतात की भाषा टिकेल मराठी, नाही झालं सांगतो भाषा टिकेल मराठी. तर मी त्यांना ठणकावून सांगतो भाषा टिकेल मराठी, भाषा टिकेल मराठी. नका पडू काळजीत तिला पूजतोय आम्ही काळजाच्या पालखीत. आहे रक्तात मराठी, आहे रक्तात मराठी, आहे आत्म्यात मराठी. राखेतून उठतील फक्त शब्दच मराठी. टीकाकारांना पुरून फक्त उरेल मराठी. अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी, मराठी अशी प्राणप्रिय भाषा माझी मराठी, मराठी. जोपर्यंत तुमच्यासारखे रसिक आहेत आणि आडकर सर त्यांच्यासारखे आयोजक आहेत आणि रबाई महोत्सव आहे, तोपर्यंत आपल्या मराठी भाषेच्या एका अक्षरालाही धक्का लागणार नाही. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माय मराठी, जय भीम. धन्यवाद.